या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार, नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार, तुम्हीच शिल्पकार. किती सुंदर कविता आहे बघा. आपला भारत देश ज्यांच्या कर्तबगारीने घडणार आहे ती म्हणजे आजच्या काळातील ही बालकं. मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन गीते आपलं मनपूर्वक स्वागत करतो माझ्या नाद माय मराठीचा या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये तुंबळ युद्ध सुरू आहे. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही लढाई लढली जात आहे. त्या सगळ्याचा परिणाम आपल्या सगळ्यावर होत आहे. पण सगळ्यात महत्त्वाची लढाई जी आज आपल्या बालकांच्या विचारांमध्ये सुरू आहे, आपल्या बालकांच्या मनामध्ये सुरू आहे, या लढाईचा शेवट हा अतिशय भयानक होणार आहे. 2009 साली स्वीडनने आपल्या देशामध्ये डिजिटल क्रांती घडावी आणि मुलांना तंत्रज्ञानाच्या आधारे शिक्षण प्राप्त व्हावं म्हणून हजारो करोडो रुपये खर्च करून डिजिटल शिक्षणाची व्यवस्था केली. क्रमिक पाठ्यपुस्तके बंद केली आणि तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्या देशातील मुलांना शिक्षण देण्याची व्यवस्था केली. मित्रांनो, विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं, तंत्रज्ञानाचा फायदा घेतला, परंतु ज्या पद्धतीने शिक्षण मिळणं आवश्यक होतं त्या पद्धतीने शिक्षण मुलांनी घेतलं का? त्यातून शिक्षणाची जी उद्दिष्टे पाहिजे होती ती साध्य झाली का? हा प्रश्न आज स्वीडनला जाऊन विचारा. कारण कालच एक बातमी ऐकायला मिळाली. स्वीडनने आपल्या देशातील सर्व तंत्रज्ञानाने दिले जाणारं शिक्षण बंद केलं आणि स्वीडनने पुन्हा आपले क्रमिक पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना दिली. मित्रांनो, आपला भारत देश हा विकसनशील देश आहे. आपला भारत देश विकसित नाही. आपल्या भारतातील सगळ्या शाळांमध्ये भारत सरकार डिजिटल शिक्षणाची व्यवस्था करू शकत नाही. परंतु कर्जबाजारी होऊन भारत सरकार विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण मिळालं पाहिजे अशी धडपड करतोय. ज्या देशाने 2009 मध्ये हा प्रयोग केला त्या प्रयोगातून साध्य काय झालं? ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणातील मूलभूत घटक, ज्याला आपण आकलन म्हणतो, शिक्षणातील मूलभूत घटकाचं आकलन होऊन विद्यार्थ्यांना त्याद्वारे आपल्या प्रगतीचा रस्ता धरता येईल, ती गोष्ट शिक्षणातून साध्य करायला हवी होती. आणि तीच गोष्ट आज एखाद्या अधू असणाऱ्या व्यक्तीप्रमाणे, जी व्यक्ती पाय असून चालू शकत नाही, जी व्यक्ती मन असून विचार करू शकत नाही, अशा पद्धतीने विकलांग होण्याचा एक रस्ता स्वीडनने धरला होता. परंतु ती चूक गेल्या अनेक वर्षानंतर त्यांच्या लक्षात आली आणि ते पुन्हा क्रमिक पुस्तकांकडे वळले. मित्रांनो, आज आपल्याशी संवाद याच गोष्टीशी साधायचा आहे की आपली मुलं दिवस रात्र मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत. शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे असं सरकारही सांगतं आणि आपल्यालाही मनापासून वाटतं की विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण घेतलं पाहिजे. आज क्रमिक पुस्तके वाचण्याकडे मुलांचा ओढा कमी होत आहे. डिजिटलच्या माध्यमातून शिक्षण हे विद्यार्थी घेत आहेत, पालक त्याकडे आकर्षित होत आहेत. परंतु याचा विपर्यास भविष्यात काय होणार आहे तर आपली मुलं शिकतील, परंतु त्यांनी शिकलेलं संपूर्ण त्यांच्या मनापर्यंत पाझरणार नाही. आणि पुस्तकातून दिलं जाणारं ज्ञान आणि डिजिटल शिक्षणातून दिलं जाणारं ज्ञान यामध्ये नक्कीच फरक आहे. कारण डिजिटल ज्ञान हे विद्यार्थ्यांना एकांगी बनवेल, परंतु पाठ्यपुस्तकातून स्वतः शिक्षकांनी शिकवलेलं, शाळेतून दिलेलं ज्ञान हे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याला बहुआयामी बनवेल. म्हणून आज आपल्याशी संवाद साधताना हीच गोष्ट मनातून खुपते की आपण विकसनशील आहोत, तरी आपली धडपड ही तंत्रज्ञानाची बाजू धरून चालत आहे. आणि विकसित राष्ट्र आज तंत्रज्ञान सोडून पाठ्यपुस्तकामध्ये रममाण झालेले आहेत.
उलट आपल्याकडे गुरुकुल पद्धती होती. या गुरुकुल पद्धतीमध्ये दिलं जाणारं शिक्षण हे जगातील आदर्श शिक्षण होतं. परंतु काळ बदलला आणि आपण अंधानुकरण करत डिजिटल युगाकडे वाटचाल करत आहोत. यस, डिजिटल युग हे नक्कीच फायद्याचं आहे, पण त्याचा वापर हा लिमिटेड असायला पाहिजे. विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं गेलं पाहिजे, परंतु ते ज्ञान जर सर्वस्वी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दिलं गेलं तर नक्कीच भारत पुन्हा 20 वर्ष मागे जाणार आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती, पाठ्यपुस्तक, शाळा, शिक्षक यातून दिलं गेलेलं ज्ञान हेच खरं ज्ञान आहे. कारण ते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजेल, ते विद्यार्थ्यांच्या हृदयापर्यंत झिरपेल. म्हणून स्वीडनने केलेली चूक भारताने करू नये. विद्यार्थ्यांना खुलण्यासाठी पाठ्यपुस्तकं हवीच, शाळा हवीच, शिक्षक हवेतच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.